मित्रांनो, आज आलेलो आहे आपण ढोक मासे पकडायला। ढोक मासा हा मरळच्या प्रजातीमध्येच मोडतो, पण साधारण पूर्ण वाढ झाला तर फक्त 200 ग्रॅम वजनाचा होतो। बहुतेक मासे पकडणाऱ्यांना ढोक मासा काय हे माहीत आहे, तर तुम्हाला दाखवतो तो कशा ठिकाणी राहतो। हे बघा, हा नदीपासून तुटलेला एक डोह आहे। ढोक मासे कधी पण आहे ना, नदीपासून जे बाजूला डोह पडतात का त्याच्यामध्ये राहतात, मुख्य प्रवाहामध्ये राहत नाही। तसेच त्यांना पकडताना तुम्हाला गांडूळ हेच खाद्य सर्वात प्रमुख म्हणून वापरावं लागतं। तर आज आपण प्रयत्न करणार आहे, चला बघूया आपल्याला ढोक मासे सापडतात का। हे बघा मित्रांनो, हे गांडूळ आहे, अशा प्रकारे लावायचं असतं आपल्याला। गांडूळ लावायची पद्धत बघा, बहुतेक लोकांना माहिती आहे, त्यामुळे एवढं पण हे नाही याच्यामध्ये, पण जे नवीन आहे त्यांच्यासाठी आपण दाखवतोय। हे बघा, आणि सहसा फ्लोटला जे हुकच वापरत जा, म्हणजे लहान मासे सुद्धा पटकन लागतात। मित्रांनो, हे बघा, हे आपले 2 तरांडे आहेत। हे बघा, इथं एक पाहू शकता तुम्ही, आणि दुसरं तरांड बघा त्याच्यापासून बाजूला आहे। हे बघा, इथं एक तरांड आहे आपलं। हे बघा मित्रांनो, हा एक सापडलाय। हा बघा मित्रांनो, तिसरा ढोक। बघा मित्रांनो, साईज कसली आहे मित्रांनो, याची साईज। हे बघा मित्रांनो, आता हे गांडूळ तोडलेलं आहे, आता नवीन गांडूळ लावू आपण। हे बघा, हे बघा मित्रांनो, हा 5वा आहे। तारीख आला। मित्रांनो, हा खूपच लहान आहे, हे बघा, त्यामुळे याला सोडून देते। हे बघा मित्रांनो, निसटला होता। मित्रांनो, तुम्ही तर पाहिलेलंच आपल्याला किती मासे सापडले। आपले रेसिपी पुरते ढोक मासे आपल्याला सापडलेले आहेत। तर आता आपण बंद करूया आणि भेटूया आता रेसिपीमध्ये।
हे बघा मित्रांनो, ही अशा पद्धतीने आजची रेसिपी केलेली आपण. तर टेस्ट करून सांगू आपण कशी लागते. एकदम साधी सिंपल पण तेवढीच टेस्टी अशी रेसिपी आहे मित्रांनो. बऱ्याच वेळेला लोक लहान मासा आहे म्हणून खात नाही, पण खायला एकदम चांगला लागतो. तुम्ही पण पकडा आणि तुम्ही पण याची रेसिपी खा. मित्रांनो, जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.